नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. पूर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी युवकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. हॉटेल मंदाकिनीचा व्यवस्थापक तरुणाच्या खून प्रकरणी 5 संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुण हा तक्रार देण्यासाठी पोलिसात दाखल झाल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळासह मयत युवकाच्या घर परिसरात बंदोबस्त तैनात केला. तसेच सायंकाळी उशिरा मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा भागात राहणारा सागर स्मेश जाधव कैकाडी वय 25 हा तरुण हॉटेल मंदाकिनीमध्ये गेल्या 7 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास 5 जण हे हॉटेलमध्ये आले. संशयित 5ही जणांनी शिवीगाळ करीत हॉटेल व्यवस्थापक सागर रमेश जाधव यास बेदम मारहाण केली. यानंतर संशयित पसार झाले तर गंभीर जखमी सागर जाधवने हॉटेल बंद करून उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास जखमी सागर रमेश जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिकचे पथकांनी तपासणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून नंदुरबार शहर व उपनगर पोलिसांनी हॉटेल मंदाकिनीसह मयत तरुणाचे घर असलेल्या रायसिंगपुरा भागात बंदोबस्त ठेवला असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून शहरात गस्त सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत कुणाल सदाशिव मराठे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्की राजपूत राहणार परदेशीपुरा नंदुरबार, कैलास पाडवी राहणार वाघोदा तालुका नंदुरबार, दीपक ठाकरे राहणार नंदुरबार, निलेश उर्फ बंटी वसंत चौधरी राहणार चौधरी गल्ली नंदुरबार व एक अनोळखी अशा 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1), 189(2), 189(4), 190, 191(3), 115(2), 351, 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच मयताच्या नातलगांसह रायसिंगपुरा भागात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार असल्याची प्राथमिक माहिती आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मयत सागर याच्यावर शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री एक बारमध्ये बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यावर त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरची अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत. त्यामध्ये जुन्या वादवरून त्यांचे शाब्दिक वाद सुरू होता आणि त्या वादाच्या अनुषंगानेची ही घटना घडली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु पुढची जे काही तपासामध्ये जे काही नवीन गोष्टी किंवा जे काही सत्यता समोर येईल त्या अनुषंगाने खरोखर आपल्याला सांगता येईल आणि पीडितला नेमका कोणत्या कारणाने आरोपींनी मारहाण केली याबद्दल एकंदरीत तपासामध्ये जे काही निष्पन्न होत असलेली बाबीच्या अनुषंगाने सांगणे योग्य राहील असं मला वाटतं. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.